नाशिकमध्ये सध्या वनविभागाच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या दिसून आल्याने एकच खळबळ माजली होती, तर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनानं शाळेला सुट्टी दिली। नाशिकच्या गंगापूर रोड भागात भोसला मिलिटरी स्कूल आहे आणि 2 दिवसांपूर्वी याच भागातील काही अंतरावर खरं तर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या नागरी वस्तीकडे वावर वाढत आहे। शाळेच्या आवारात बिबट्या आढळल्यानं आता एकच खळबळ माजलेली आहे। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल या शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्यानंतर आता या शाळेला सुट्टी देण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जात आहेत। महेश, खरं तर राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळते आणि याच क्रमात नाशिकच्या प्रसिद्ध भोसला मिलिटरी स्कूल अतिशय प्रतिष्ठित असं ही शाळा आहे आणि या शाळेच्या आवारात देखील बिबट्या दिसल्यानंतर आता खळबळ पाहायला मिळते। महेश, अगदी खरं आहे। खरं तर सकाळच्या सुमारास बिबट्या असल्याचं या ठिकाणी कळालेलं होतं, मात्र वनविभागाच्या पथकाकडून ड्रोन कॅमेरा असतील, थर्मल कॅमेरा असतील याच्याद्वारे संपूर्ण शाळा परिसराची पाहणी करण्यात आली आणि या ठिकाणी कुठलाही बिबट्या नसल्याचे वनविभागाला खात्री पटलेली आहे आणि त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। आता या परिसरामध्ये कुठलाही बिबट्या नसल्याचं वनविभागाने सांगितलेलं आहे। सकाळच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचं बघितल्याचं सांगितलं होतं। यानंतर वनविभागाचे पथक दाखल झालेलं होतं। त्यांनी सर्च ऑपरेशन केलं, थर्मल कॅमेरे लावले आणि बिबट्या असण्याची भीती जरी व्यक्त केली असली तरी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले, त्यामुळे परिसरात बिबट्या असला तरी तो त्या कॅमेरामध्ये चित्रित होणार आहे। मात्र सध्या तरी त्या ठिकाणी बिबट्या नसल्याची खात्री जी आहे ती पटलेली आहे। मात्र सदर कर्मचाऱ्यांनी बघितलेले बिबट्या आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस वनविभागाने त्यांना काही फोटो दाखवले, तर त्यांना उदमांजर सारखा एखादा प्राणी त्या ठिकाणी असल्याचं कळालेलं आहे। खरं तर ते ज्यांनी बिबट्या सदृश प्राणी बघितला ते स्वतःच कन्फ्यूज झाले, नेमकं ते उदमांजर आहे का बिबट्या यांची त्यांना खात्री करता आली नाही। त्यामुळे वनविभागाने आता कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे। सदरच्या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास जी शाळा भरलेली होती ते देखील सोडण्यात आलेली होती, नंतर दुपारचे सत्र रद्द करण्यात आलेले होते। आज ही शाळा बंद ठेवण्यात आली, मात्र आता कुठलाही बिबट्या नसल्याने ही खात्री पटलेली आहे आणि उद्यापासून शाळेचं जे कामकाज आहे ते रेग्युलर प्रमाणामध्ये सुरू होणार आहे। तरीही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे। 2 दिवसापूर्वी नाशिकच्या महात्मानगर परिसरामध्ये बिबट्याचा रेस्क्यू करण्यात आला आणि यानंतर जे आहे त्या अफवांचा पेव फुटलेला आहे आणि बिबट्या प्राणीसारख्या अफवा ज्या आहे त्या परिसरात निघत आहे। त्यामुळे वनविभागाने देखील नागरिकांना आवाहन केलेलं आहे, सदरचा प्राणी हा हिंसक आहे त्यामुळे त्याला बघण्यासाठी गर्दी देखील करू नका आणि गर्दी केल्यामुळे खरं तर वनविभागाला देखील त्याला रेस्क्यू ऑपरेशन करताना अडथळे निर्माण होता। आता बिबट्या नसल्याची खात्री त्यांना पटलेली आहे, परंतु तरीही शक्यता नाकारता येत नसल्याने भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये ट्रॅप कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। निश्चितच एकंदरीतच महेश, प्रशासनाच्या वतीनं आता सतर्कता नाशिकमध्ये पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काही ठिकाणी अशी न्यूज पसरली की बिबट्याच आहे आणि खात्री झालेली आहे, त्यामुळे थोडंसं पॅनिक क्रिएट झालं पालकांमध्ये की आपल्या मुलांना काही धोका आहे का। परंतु त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाशी चर्चा करून आपण तो निर्णय शाळेने घेतला की दुपारचं सत्र आजच्या दिवस रद्द ठेवूया आणि उद्यापासून शाळेचं सर्व कामकाज रेग्युलर चालू राहील। आमचे काही कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी ते सीसीटीव्ही फुटेजेस चेक करतील आणि त्याच्यानुसार आपण ती खात्री करणार आहोत। शाळेचं प्रशासन आहे, सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्व गोष्टींची शहानिशा किंवा खात्री केल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा। वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ही परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी, हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली, ती सरसगट ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।